नमस्कार. आज मला आज खूप आनंदी आणि एकदम एक लहानपणाच्या ज्या आठवणीपासूनच्या आत्तापर्यंत ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडलेल्या क्षण आहेत. आजचा आपला विषय आहे आपल्या लहानपणीपासूनच्या आतापर्यंतच्या आठवणी. प्रेक्षको, आपल्या आयुष्यामध्ये आपलं लहानपण, आपण जेव्हा त्या लहानपणाला आठवतं म्हणजे आपल्याला काहीतरी त्या लहानपणी केलेल्या अशा काही गोष्टी असतात, जेव्हा ते आठवतात की हो, मी लहानपणी मी हे केलं होतं, मी इथे ते गेलो होतो. माझी शाळेची पिकनिक, माझी शाळेमध्ये होणारे माझे जे काही कृत्य होते, मला पनिशमेंट, माझं आवड निवड, म्हणजे ते लहानपण आपलं कदाचित आपण खूप त्या गोष्टीला आपल्या आता सध्याच्या लाईफमध्ये, आपल्या आजच्या आयुष्यामध्ये ना त्या गोष्टी खूप मिस करतो. कधी कधी वाटतं की यार, का एवढं मोठं झालो आहे आपण, काय आपण लहानच असतो आणि अजून शाळेमध्ये असतो आणि तसंच असतं, तर आजचं जे डोक्यावरती एवढं ओझं आहे ते नसतं आणि एवढं म्हणजे कॉम्प्लिकेटेड आपली लाईफ नसती. म्हणजे ते नंतर शाळानंतर मग हळूहळू आज आपण म्हणजे असं एक हा विषय नाही आहे ॲक्च्युली, ही मेमरी आहे आपली. हे क्षण आहेत जे झालेत आयुष्यामध्ये, आपले झालेले आहेत आणि त्यांना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की यार आठवायचं आपल्याला. आज आठवण येते, त्या जुन्या मैत्रिणीची आठवण येते, जुन्या मित्राची आठवण येते, तो कट्टा आठवतो जिकडे आम्ही सर्व भेटायचो, सर्व करत, म्हणजे लहानपणापासून ते जे. नंतर मग कॉलेज सुरू झाला, मग कॉलेजमध्ये नवीन नवीन मित्रांना जास्त करून मैत्रिणी जास्त भेटल्या, मित्र भेटले, नवीन नवीन आपले प्रयोग सुरू झाले. त्यानंतर आपल्याला घरी ओरडाही पडायला लागला. परत मुलींना, आता जेवढेही माझे ताई बहिणी ऐकतायत, सर्वांना घरून एक आदेश यायला लागले, फोन यायला लागले, लवकर या बेटा, जास्त कुठे फिरत राहू नको, लवकर घरी ये, असं तसं. मग नंतर मग हळूहळू एक मॅच्युअर लेवलला झाल्यानंतर मग आपण जसं कॉलेजवरून हळूहळू पुढे वाढत गेलो, जसं आपल्या मेमरीज कन्वर्ट होत गेल्यानंतर मग आपलं असं वाटायला लागलं की आता त्या जुन्या ह्याच्यामध्ये काय ठेवले, आता पुढे जाऊया. मग पुढे गेल्यानंतर मग आता काही असे कृत्य चालू आहेत. मुलं मुली आई वडिलांना न सांगता भेटणं वगैरे, लव्ह अफेअर वगैरे, पळून जाणं, लग्न वगैरे करणं, हे सर्व हा काय माहिती आहे काय, हा लहानपणापासून हळूहळू पुढे वाढत गेल्यानंतर आपल्या ज्या मेमरीज आपण लहानपणी ज्या आपल्याला माहितीच नव्हत्या, त्या पुढे हळूहळू माहिती पडल्या आणि त्या मेमरीज आता आपण स्टोअर करून ठेवले. अजूनही आपल्याला आपले शाळेचे मित्र, शाळेच्या मैत्रिणी आपल्याला कधी भेटल्या तर आपण किती आवर्जून त्यांना भेटतो आणि म्हणजे अक्षरशः आपल्याला असं वाटतं की आपण परत त्या त्याच भाषेत बोलतो, त्याच जोशात बोलतो, एकदम अशी मिठी मारतो की म्हणजे मी म्हणतो ना, ती अशा ह्या ज्या क्षण आहेत नाही, आपले लहानपणीचे क्षण, लहानपणी आणि जे आपल्या आयुष्यामध्ये जेवढेही मेमरीज आहेत, त्या मेमरीजमधले लहानपणाच्या मेमरीज एकदम, खरंच सांगतो ना, अविस्मरणीय. त्या परत येऊ शकत नाहीत. त्या परत तर येऊ शकत तर नाहीत आहेत, पण मी म्हणतो थोडंफार काही ना, की त्याच्यासारखं आपण जगू शकतो का? जसं मी लहानपणी निरागस होतो, जसं मी लहानपणी एकदम गोड बोलायची, जसं मी लहानपणी छान छान कपडे घालायचो,
माझे मित्र चांगले होते, मग त्यांच्यामध्ये मी राहायचो, त्यांना क्रिकेट खेळायचो, हे सर्व ग्राउंड माझा क्रिकेट ग्राउंड, हे सर्व फुटबॉल. परत मैत्रिणीकडे चला किती पार्टीला जायचं, मग एकत्र भेटायचं, ब्युटी पार्लरला जायचं, हे सर्व म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अशा भरपूर मेमरीज आहेत. आपल्या आजच्या लाईफमध्ये जर मी स्वतः केलेलं आहे असं, मी माझ्या घरामध्ये माझ्या लहानपणीचे जेवढे काही फोटोग्राफ्स आहेत ना ते मी सांभाळून ठेवलेत आणि त्याचा एक मोठा फ्रेम केलेला आहे आणि मी माझ्या फेवरेट वॉलला लावला आहे तो. आणि जेव्हा केव्हाही मला असं वाटतं की यार माझ्या शाळेच्या मित्रांची किंवा माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जेवढेही माझे असे मित्र होते ज्यांनी मला सुखात दुःखात प्रत्येक ठिकाणी मला साथ देत आले अजूनपर्यंत, त्यांना मी कुठेतरी कॅप्चर करून ठेवावा. हे माझ्या आयुष्यामधले हे असे व्यक्ती आहेत ज्यांना मी कधी विसरू शकत नाही. अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आपल्याही कॉन्टॅक्टमध्ये असतील, पण कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांचं बोलणं लहानपणी आणि आता बदललेलं आहे. त्याचबरोबर काही असे आपले मित्रमंडळी मैत्रिणी आहेत, आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहेत, किंवा आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहेत, अप्स अँड डाऊन सर्वमध्ये आहेतच. पण तरी आपला पॉईंट तोच, आपल्या ज्या लहानपणाच्या ज्या अविस्मरणीय ते क्षण होते ते जगणं सध्याच्या आजच्या लाईफमध्ये थोडंसं कठीण आहे. आज सर्व ॲडव्हान्स झालेलं आहे, आज लहान पोरं ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यांना हे पण माहीत आहे यूट्यूबवरती रील्स येतात, हे सर्व 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 काही यूट्यूब फोन म्हणजे त्यांच्यासाठी काय खेळणं झालं आहे. आज त्या टायमाला आपण तो नॉर्मल गेम खेळायचो, तो कॉन्ट्रावाला गेम खेळायचो, हे सर्व आता फास्ट ॲडव्हान्स गेम्स आलेत, मोबाईल ॲडव्हान्स झाले तर मुलं ॲडव्हान्स झालेत. पण पॅरेंट्सला फक्त एक माझी विनंती आहे की जरा मुलांना जरा त्या मोबाईल फोनपासून थोडंसं लांब ठेवा, कारण की गॅजेट कॅन डिस्टर्ब द माइंड आणि गॅजेट कॅन मेक द डिस्टर्ब द होल स्ट्रक्चर ऑफ द ब्रेन. ठीक आहे, तो माझा डॉक्टर पार्ट नाही आहे, पण आठवणी येत आहेत तर सर्वांना माझी एक विनंती आहे, थोडा वेळ कुठेतरी एक शांततेत, केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल ना, शांत बसा आणि त्या आठवणींना परत ताजा करा आणि एकदम ताजा करून ना त्या आठवणींना कसं नवीन झाड देता येईल किंवा त्यांना कसं भेटता येईल किंवा जे काय असेल ते व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही असं खूप काही मोठं एक एक्सप्लोअर करा किंवा असं काही करा, पण त्या आठवणींना तुम्ही आठवण तरी करा तुमच्या आयुष्यामधले. जर आता तुम्हाला सध्या आता कुठल्या काही टेन्शनमध्ये किंवा तुम्ही कशाही असेल तर थोडाफार त्या आठवणी तुम्हाला परत तुमच्या चेहऱ्यावरती ती स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती लहानपणी यायची ती स्माईल येऊ शकते. आपला विषय आज तोच होता की आपल्या लहानपणीपासूनच्या आठवणी, आजी आजोबा, मामाचं घर, सुट्ट्या, मामाच्या गावी जाणं, आपल्या गावी जाणं, तर अशा खूप आठवणी आहेत आपल्याकडे. पण त्या आठवणी आपण आता सध्या ना आपल्या फास्ट शूटिंग लाईफमध्ये ना त्या आठवणी आपण विसरलो. मग तुम्हाला म्हणजे तुम्हालाच नाही तर मलाही जाणीव होण्यासाठी त्या आठवणी आपण थोड्याफार तरी एक 2-5 मिनटासाठी तरी बसून एक निवांतपणे, माझी एक स्वतःची इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून त्या आठवणी परत आठवावा. आणि हा एक लाईफचा पार्ट आहे आपल्या. मेमरीज कॅनॉट बी डिलीटेड, मेमरीज इन द माइंड. ते तुम्हाला जेव्हा कधी आठवतील तुम्हाला सांगता येत नाही. आपल्या आयुष्यामधला तो मेमोरेबल मुमेंटमधला कुठला तो मित्र मैत्रिणी जी कोण असेल, कधी कधी कुठे भेटेल, कसं काय फोन नंबर कसं काय जुळेल आपल्याला काय कळता येत नाही. आफ्टर ऑल
आपल्या सर्वांना आनंदी राहायचं आहे, हॅपी राहायचं आहे. हॅपी राहून आपल्याला हेल्दी राहायचं आहे. हेल्दी राहून आपल्याला जो आपला हा प्रवास चाललेला आहे, आपण आपलं आयुष्य बदलणार, लाईफ टू बी चेंज. त्या चॅप्टरच्या सिरीजचा आज 14वा दिवस आहे. आपल्याला 60 दिवस 60 वेगवेगळ्या विषयावर बोलायचं आहे. आजचा आपला विषय तोच होता, आपल्या मेमरीज, आपल्या आठवणी. काय करा, हॅपी राहा. परत सांगतो, आता रोज सांगावं लागतं आणि नेहमी सांगावं लागतं. तुम्ही अजूनपर्यंत मला नाव सुचवलं नाही आहे, नाव सुचवा. आपल्याला कम्युनिटी बनवायची आहे. आपल्या कम्युनिटीचं म्हणजे कसं, ह्या माध्यमातून आपण सर्वांना आपण काहीतरी, कोणतरी गरजू व्यक्ती असेल ज्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत, ज्याला मदत पाहिजे असेल, त्याला आपण ह्या माध्यमातून त्यांना काहीतरी पॉईंट त्याला भेटेल. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं प्रेम दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसं काही बोलत नाही मी. जय महाराष्ट्र.